इतिहास माहित असल्याशिवाय इतिहास घडवता येत नाही। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या फेवरेट स्पीकर सुरभी या YouTube चॅनल वरती। आज आपण बघतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये, अगदी प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत। असं एकही क्षेत्र नाही की ज्यामध्ये स्त्रिया पुढे नाहीत। पण अगोदरच्या काळामध्ये अशी परिस्थिती नव्हती। अगोदरच्या काळात मुलींनी घराच्या बाहेर पडून शिक्षण घेणं तर लांबच राहिलं, पण मुलींनी जन्माला येणंच एक पाप समजलं जायचं। जर मुलगी जन्माला आलीच तर वयाच्या 8 ते 9 वर्षामध्ये तिचा विवाह तिच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या माणसाशी लावून दिला जायचा। आणि जोपर्यंत तिला हे समजायचं की नेमकं विवाह म्हणजे काय, तोपर्यंत तर ती विधवा झालेली असायची आणि तिला मग तिच्या पतीच्या चितेमध्ये जिवंत जाळलं जायचं। अशा भयंकर काळामध्ये सावित्रीबाईंनी अंगावरती दगड, गोटं, शेण झेललं, स्वतः शिकल्या आणि आपल्याला देखील शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला। ज्याप्रमाणे एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, अगदी त्याचप्रमाणे एका यशस्वी स्त्रीच्या मागे देखील एका पुरुषाचा हात असतो। आणि सावित्रीबाईंच्या मागे देखील ज्योतिबा फुलेंचा हात होता। आणि आज आपण त्याच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत। त्यांचं जीवन आणि कार्य या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। एक ऐसा समाज हो जहां कोई प्रधान नहीं, सब समान हो। The man with a mission, ज्योतिबा फुले। तो लड़कियों को पढ़ा के तुम क्रांति लाओगे, तो देश के स्वतंत्रता संग्राम में जुड़ो। अंग्रेजों की गुलामी तो सिर्फ 100 साल पुरानी है। मैं जिस गुलामी से लोगों को स्वतंत्र करना चाहता हूं वो 3000 साल पुरानी है। मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुण्यामध्ये झाला। मित्रांनो, जर एक पुरुष शिकला तर तो फक्त एकटाच शिकतो, पण एखादी स्त्री शिकली तर ती तिच्या आजूबाजूच्या 50 माणसांना शिकवते। हा कन्सेप्ट ज्योतिरावांच्या लक्षात आला होता आणि त्यामुळे त्यांनी स्त्री शिक्षणाचं काम हाती घेतलं। महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा काढली, पण समाजाच्या विरोधामुळे ती फार दिवस चालली नाही। त्यानंतर त्यांनी पुण्यामध्ये 3 शाळा काढल्या। बुधवार पेठ, रस्ता पेठ आणि वेताळ पेठ येथे त्या शाळा होत्या। त्यानंतर इसवी सन 1852 मध्ये त्यांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र शाळा काढली। फुले यांनी ब्राह्मण समाजातील विधवांचं केशवपन करू नये यासाठी ते झगडले। नावांना देखील विधवांचे केशवपन करू नये असे कळकळीचं आव्हान केलं। इसवी सन 1852 मध्ये त्यांनी आपल्या घरीच बाल हत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं। फुलेंना मूलबाळ नव्हतं, त्यामुळे त्यांच्या बालहत्या प्रतिबंधक गृहामध्ये आलेली एक ब्राह्मण बालविधवा काशीबाई यांचा मुलगा यशवंतराव याला त्यांनी दत्तक घेतलं होतं। त्यांचे मित्र हडपसरचे ज्ञानबा कृष्ण रसाने यांची मुलगी राधा हिच्याशी यशवंताचा सत्यशोधक विवाह पद्धतीनुसार विवाह पार पडला। इसवी सन 1878 ते 1882 या 6 वर्षांच्या काळामध्ये त्यांनी पुणे नगरपालिकेचे सदस्य म्हणून देखील काम केले। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाण्याची फार टंचाई भासत होती। अस्पृश्यांचे पिण्याच्या पाण्यासाठी देखील हाल होत होते। त्यामुळे ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मिळून आपल्या घरातील पाण्याचा हौद सर्व अस्पृश्यांसाठी खुला केला होता। त्या काळचा संदर्भ पाहता ही बाब देखील एक क्रांतिकारकच होती। महात्मा फुलेंनी आपल्या 63 वर्षांच्या आयुष्यामध्ये एकूण 12 पुस्तके लिहिली होती। पहिलं पुस्तक तृतीय रत्न हे एक नाटक होतं। छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा, ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, हंटर कमिशन पुढे सादर केलेले निवेदन, शेतकऱ्याचा आसूड, सत्सार, सार्वजनिक सत्यधर्म पुच्चकर, सत्यशोधक समाजोक्त मंडळाष्टिकांसह सर्व पूजाविधी, अखंडादी काव्यरचना, अस्पृश्यांची कैफियत, इशारा, एकूण 12 पुस्तके लिहिली होती। मित्रांनो, खरं तर या महामानवाचं कार्य, त्यांचं जीवन एका व्हिडिओमध्ये सांगणं देखील शक्य नाही, पण त्यांच्या जीवन आणि कार्याचा आपण थोडक्यात आढावा घेतलेला आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। महात्मा विश्वनायक अभिजात